आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे उमेदवार मुजीब अब्दुल हबीब यांनी प्रभाग क्रमांक 6मध्ये विजय संपादन केला. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी सुहेल शेख खुदूस यांचा 171 मतांनी पराभव केला. तब्बल 20 वर्षानंतर त्यांना विजय मिळवता आला. आपण जनतेच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगतच मतदारांचे त्यांनी आभार मानले. काय म्हणाले पहा. मुजीब सर, आज आपली जीत झालेली आहे, कसं बघता आणि काय सांगणार? हे जे विजय आहे, प्रभाग क्रमांक 6चे जितके लोक मला मतदान केलं त्याने भरघोस मला आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा अगोदर अभिनंदन करतो. मनापासून त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्यासोबतचे एक जागा कमी मताने पडली, काय कारण असेल त्याला? नाही, ते आता त्याच्यामध्ये चूक अशी झाली की आम्ही ज्यावेळेस अगोदर सगळे निवडून आले म्हणून बाहेर आल्यानंतर असा कळाला की त्यांनी वोटिंग रिकाउंट केले म्हणून ते जागामध्ये काहीतरी कमी जास्त झाला असेल. आता ते कोर्टात किंवा आता पुढचा निर्णय काय होईल बघून ते विचार करून त्याचं काम पुढचं काम करू. पुढे विकासाचा मुद्दे काय राहतात? नंबर 1, प्रभाग क्रमांक 6मध्ये पाण्याची खूप मोठी कमतरता आहे. पाईपलाईन नाही इथे चांगली. प्रभाग खूप मोठा आहे. तिघही एरियामध्ये पाण्याची कमतरता आहे. प्राधान्य त्याला देता येईल अगोदर. आणि पाण्याची व्यवस्था, तसंच रोड, नाल्या आणि जे इतर जे समस्या आहे, एक वाचनालय वगैरे खोलायचं, लोकांना शिक्षणाची बरं जागृती करायचा जो विचार आहे त्याच्यामध्ये, आणि आता ते आम्ही करून टाकू सगळे. तुमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प काय आहे सध्या? काय महत्त्वाकांक्षी प्रकल्प महत्त्वाकांक्षी प्रकल्प असा आहे की गावामध्ये जे लोक, आता नगराध्यक्ष आमचं आल्यामुळे गावामध्ये जे लोकांची बेरोजगारी आहे, बेरोजगारीमध्ये लोकांना कोणता काम देता येईल का, आणि आमदार साहेबांसोबत बसून काहीतरी गावाचं मोठं विकासाने एखादा प्रकल्प आणता येईल का, MIDC वगैरे, हे विचार करायचा आता वेळ आलेली आहे. आणि जनताने आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिला, त्यामुळं आम्ही हे काम निश्चितच करू असा मला विश्वास आहे. पुन्हा मी तुमच्यासमोर प्रभाग क्रमांक 6 आणि पूर्णाचे जितके मतदार बंधूंनी आम्हाला मतदान केले त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.